प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 32 घ्या. A10 D26 G प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह 122 M A10 D26 G प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह 122 M चला सोडवा पटापट. A10 D26 G प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह 122 M एबीसीडी आणली सगळ्यांनी. पहा काय होतंय तो. झालं कोणाकोणात झालं. 2 किती आलं. हा हे पा 1 4 7 +3 +3 तर पुढे काय पाहिजे होता +3 7 आणि 3 10 नंबरचा अक्षर ज्या ऑप्शन मध्ये जे असेल बरोबर आहे ना. जे असेल ते उत्तर. आता राहिला आकडा. आकडा आता पहा 10चा 26 10चा 26 कसा झाला रे 16 वाढले है ना. 26चा हा होईल आणि याचा हा होईल बरोबर का. 2 घरं सोडून ना 10चा 26 26चा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाचा 122. हा बोला आता. गुणिले 2 + 6 10 दुनी 20 आणि 6 26 10 दुनी 20 20 आणि 6 26 हा 26 दुनी 52 22 आणि 6 58 जे 58 जे उत्तर आलं पाहिजे. 58 जे उत्तर आलं पाहिजे. मग 58 दुनी 116 + 6 122 म्हणजे तिकडे बी टॅली होत आहे. टेक्निक होती गुणिले 2 + 6 आकड्यांची आणि अक्षरांमध्ये +3 चे अक्षर अशी टेक्निक होती. प्रश्न एकदम भारी होता. IMP हिंगोली पोलीस खतरनाक प्रश्न होता. लिहून घ्या टेक्निक. अक्षरांमध्ये +3 अक्षरांच्या वेगळ्या टोपल्या मारा आणि अंकांच्या वेगळ्या मारा. इथे जर तुम्ही पाहिलं तर 10 मध्ये 16 टाकले 26 26 मध्ये 32 टाकले तर 58. हे पहा हा 16 ने वाढला हा 32 ने वाढला हा पुढचा 64 ने वाढेल. डबल डबल होतोय. 58 आणि 64 122 झालं. आता सोपे येतील याची गॅरंटी नाही. आता कठीण कठीण प्रश्न चालू होतील. चालू करू. चला पुढचा प्रश्न
त्याकरता रिव्हिजन होणं गरजेचं आहे. नेक्स्ट AWCTFQ TFQ प्रश्नचिन्ह ओके ओके. सोडवा. चला फटाफट चला. सोपं गणित येते. सगळ्यात पहिलं काय काम करायचं, आकडे टाकून घ्यायचे. 1 23 3 20 6 17 प्रश्नचिन्ह 15 11. बरोबर का? हे बी टाकता येत नसतील तर फाशी लावायची, कारण आपल्याकडे दिली ना ABCD. तुम्ही फक्त आकडे टाका. आकडे टाकल्यावर लक्ष ठेवा की काय टेक्निक आहे. टेक्निक अशी आहे की पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध अशा गणितात नसतो. पहिल्याचा संबंध डायरेक्ट तिसऱ्याशी. हे पाय, एकाचा काय झाला रे, 3चा काय झाला रे. मग एकाचा 3 झाला म्हणजे काय झालं, 2 वाढले सर. 3चा 6 मध्ये किती वाढले, 3 वाढले सर. मग आता हा डब्बा इथे जाईल. इथे 2 वाढले, इथे 3 वाढले, इथे किती वाढणार, 6 + 4 10 नंबरचं अक्षर. इथं 10 आहे. आलं का? मग हा 10 आपण टाकून दिला. इथे 4 वाढले, पुढे किती वाढले पाहिजे रे. बरोबर झालाय की नाही. पाय 10 आणि 5 15. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये पहिला जो प्रश्नचिन्ह होता तिथे काय पाहिजे, जे पाहिजे. आता राहिलं 2 नंबरचं. डब्ल्यूचा काय झालाय रे, टीचा काय झालाय रे, क्यू. आणि क्यूचा काय होणार, हा प्रश्नचिन्ह. बरोबर का? मग आता लक्ष दे, डब्ल्यूचा 23चा 20 झाला. वाढले का कमी झाले, किती, ठीक आहे -3. 20चे किती झाले, किती कमी झाले, मग 17 मधून परत 3 कमी, 14 नंबरचा अक्षर. हे असतील आपले उत्तर. आणि 14तून परत 3 कमी, हा 11. हा टॅली. उत्तर असेल JN. उत्तर असेल JN. लिहून घ्या. लिहिलं. कितवं गणित होतं आपले, 33. ठीक, जाऊ दे पुढे. पुसू का, हे लिहून घ्या. आणि काय करायचं, लगेच रिव्हिजन लेक्चर पाहून घ्यायचं, म्हणजे अजून डोक्यात जाईल. कारण 90% लोकांना समजतच नाही काय होतंय. का बरं समजत नाही, ते मजाक समजताय. जे ओरिजिनल पोरं आहे, ते अभ्यास करणारे, त्यांना लगेच समजताय ते. पण आता काय झालं, नवीन क्राऊड आपल्याकडे जास्त आहे, त्यांना समजत नाही काहीच. तर परत पहा भाऊ तुम्ही ते लेक्चर, म्हणजे तुम्हाला समजेल की ABCD काय आहे. मी सांगितलं की पहिले आकडे लिहून घ्या आणि मग तुम्हाला आकडे सापडतील. याच्यामध्ये डिफरन्स जर शोधत बसले तर उत्तर येणारच नाही. याचा आणि याचा काहीच संबंध नाही. पहिल्याचा संबंध तिसऱ्याशी, तिसऱ्याचा 5व्याशी, 5व्याचा 7व्याशी, 7व्याचा 9व्याशी, असं चालतं ते. दुसऱ्याचा संबंध 4थ्याशी, 6व्याशी, 8व्याशी. आजूबाजूला संबंध सापडणार नाही. पुसू. सध्या फक्त आपण 33 प्रश्न कशाचे पाहतोय, सिंगल आणि डबल. हे तर सिंगलच होतं. याच्या पुढे तर 3 अंकी 4 अंकी अक्षर तुम्हाला दिसतील. तिथे काय करणार तुम्ही, आता 33 गणित आपले झाले. 33 गणितांमध्ये एक गोष्ट तर लक्षात आली की आपल्याला फरक समजला पाहिजे, वाढतोय का कमी होतोय.
कितीने वाढतोय कितीने कमी होतोय हे समजलं पाहिजे. मग वाढतोय कमी होतोय हे पाहण्यासाठी आपले दोन टॉपिक एकदम पक्के पाहिजे, बेरीज आणि वजाबाकी. त्याला जर समजलंच नाही 7चा 10 होतो कसा आहे तर त्याला ते कधीच बाप जन्मात समजणार नाही. 7चा 10 कसा होतो, त्याच्यामध्ये 3 वाढले तर, आणि 10चा 7 कसा होतो, 3 कमी केले तर. आणि त्याला जर हेच समजणार नाही तर मग त्याला तो टॉपिक समजणार नाही. गुणाकार तर अजून आला बी नाही, तर गुणाकार बी येतो याच्यात. तर मला तर हे समजलं ते 30 प्रश्नांमध्ये की बेरीज वजाबाकी जर आपली पक्की असेल तर आपल्याला पटापट त्याच्यातला फरक समजतो. आता पहा, मी लिहिलं समजा एक अप्रॉक्सिमेट गणित मी लिहिलं असंच, तर लगेच आकडे टाकून घेतले आणि आता मला फरक पाहायचा आहे. तर पाहता क्षणी आपल्याला फरक समजला पाहिजे. सर 2 वाढले, 3 वाढले, 5 वाढले. इथं आपल्याला बोट मोजण्याचा चान्स तो देणार नाही. 6चा 11 कसा झाला तर लगेच समजलं पाहिजे 5 वाढले. याच्यात अजून एक की मोठे आकडे येणार नाही. 50चा फरक, 500चा फरक, हा ते येणार नाही. म्हणजे एकदम नॉर्मल बेरीज आणि नॉर्मल वजाबाकी. आता काय आहे, 1 मध्ये किती टाकल्यावर 3 होता तर 2 टाकल्यावर, 3 मध्ये किती टाकल्यावर 6 होता तर 3 टाकल्यावर, 6 मध्ये किती टाकले की 11 होता तर 5 टाकल्यावर. एवढं सोपं आहे. जास्तीत जास्त फरक 9 पर्यंत जाईल. किती पर्यंत, कारण आकडे 26 आहे तर निदान 26 पर्यंत बेरीज आणि वजाबाकी तर आली पाहिजे. तुम्ही माझ्याकडे पाहताय भाऊ, आता तुम्ही म्हणणार आम्ही नवीन आहे सर. नवीनचा विषय नाही ते, हा टॉपिक आहे ना नवीन पोरांसाठी काय आणि जुन्या पोरांसाठी काय. एबीसीडी तर सगळ्यांची पाठ आहे ना, एबीसीडी तर सगळ्यांची पाठ आहे ना. बस ज्या माणसाची एबीसीडी पाठ आहे त्याला हा टॉपिक जमलाच पाहिजे. तिथे नवीन आणि जुन्याचा काहीच प्रश्न नाही. प्रश्न काय आहे, प्रश्न आहे प्रॅक्टिसचा, की कोण जास्त प्रॅक्टिस करताय. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. 2च लोक या जगात, पास होणारे आणि नापास होणारे. तिसरे आहेच नाही. जग म्हणजे काय, आपलं जगाची गोष्ट चालू आहे. पास होणाऱ्या पोरांमध्ये आणि नापास होणाऱ्या पोरांमध्ये फरक आहे का नाही. जे कॉमन ते सगळ्यांना माहिती आहे की काय फरक आहे बुवा. असं ते जास्त अभ्यास करता ते करता नाही असं नाही. हे जे पास होणारे पोरं आहे ना ते कमीत कमी 12 तास अभ्यास करतात. किती, हा, आणि कमीत कमी 12 तास टाइमपास करतात. किती, या जगात असा माणूसच नाहीये. काय सांगतोय मी, या जगात असा माणूसच अजून असा स्टुडंटच तयार झाला नाहीये की 12 तास अभ्यास करून तो पास नाही झालाय. काय सांगतोय मी, जो घरी बसलाय बुवा, शेती करतोय किंवा फेल झालेला आहे तो एक्झाम, या स्टुडंट लाईफ मध्ये ज्या माणसाने 12 तास टच केले ना, 12 तास अभ्यास केलाय ना, त्याला कोणती ना कोणती कधी ना कधी नोकरी लागली म्हणजे लागली. दुसरा फरक या लोकांमध्ये काय आहे की ह्या लोकांमध्ये रोज अभ्यास करण्याची कला आहे. रोज करतात ते अभ्यास, रोज, आणि हे रोज टाइमपास करतात. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा फरक या लोकांमध्ये काय आहे, कोण सांगतं का? की हे लोक जे, हा पास होणारा जो मित्र आहे, हा 12 तासाचा त्याचा नियम, हा 12 तासाचा नियम तो कधीच मोडू देत नाही. कधीच नाही. सोमवार 12 तास, मंगळवार 12 तास, बुधवार 12 तास, रविवार 12 तास. हा 12 तासाचा नियम तो कधीच मोडू देत नाही.
कधीच नाही. विचार करा केवढा जिगर लागतो या गोष्टी पाळण्यासाठी. हे लोक एकदम कमी राहतात. 10,000 लोकांमध्ये 100 लोक होता की नाही. किती जागा राहतात आता? 171 जागा आहे जळगावला. फॉर्म किती? 10,000 मी लिहून देतो. 10,000 लोकांमधून जर आपल्याला 171 लोकांमध्ये यायचंय तर आपल्या डिसिप्लिन फॉलो करावे लागतील. तुम्ही पहा तुम्हाला यांच्यामध्ये राहायचंय का यांच्यामध्ये राहायचंय? समजतंय का? तुम्हाला जर याच्यातून यांच्यामध्ये यायचंय भाऊ तर रोज अभ्यास करणं पडेल. मल्टिपल टाइम रिव्हिजन मारावी लागेल. रोज तुम्ही 12 नाही करू शकत ना, 8. पण तो 8 तासाचा आकडा एक दिवस बी जर असा गेला की सर आज असं झालं आणि मी 8 तास अभ्यास करू नाही शकला, बोली जायचं. समजतंय का? मग ते तू काही बी कारण सांग, सर आईची तब्येत खराब होती म्हणून आज अभ्यास झाला नाही, ओके. दुसऱ्या दिवशी पप्पाची तब्येत खराब होती म्हणून अभ्यास झाला नाही. तिसऱ्या दिवशी माझी स्वतःची तब्येत खराब होती म्हणून अभ्यास झाला नाही. सर संडे होता एन्जॉय केला, अभ्यास झाला नाही. झाला नाही म्हणजे तिथेच तू होणार नाही. हा फरक आहे. पास होणार आहे आणि नापास होणार. केवढं सिंपल आहे. तुम्ही म्हणणार की वा मी टाइमपास बी करीन आणि तुम्हाला हेच शेड्यूल फक्त फॉलो करायचं आहे जोपर्यंत आपण नोकरीला लागत नाही तोपर्यंत. मग एन्जॉयच आहे. असं होणार नाही बुवा आणि शेड्यूल फॉलो केलं आणि तुम्ही भरती नाही झाली, असं होणार नाही. शेड्यूल फॉलो होणारच नाही ना. एकदम बोटावर मोजण्याचे लोक राहतात जे शेड्यूल फॉलो करतात, स्वतःला टाइम देतात. ते एकदम बोटावर मोजणे तेच दिसतं यांच्यामध्ये. तुम्ही 171 लोकांना भेटायचं आणि मग त्याला विचारायचं तो तू असं काय केलं की तू 10,000 निघून 171 मध्ये आला. तर तो पोरगा तुम्हाला डायरेक्ट तुमची पूर्ण सच्चाई सांगून दे. या 171 मध्ये असा एक बी नसणार की जो म्हणेन मी 24 तास रमी सर्कल घ्यायचा आणि मी पोलीस बी गेला, असं सांगेन का तो? मी आता तर 12वी पास झाला, मी यावर्षी पहिल्याच भरतीत झाला मी, असा नाही राहत. एकदम गोरगरीब घरचा पोरगा, एकदम रिक्षा चालवणाऱ्याचा पोरगा, एकदम म्हणजे एकदम ज्याला वाटलं की आता याच्याशिवाय मला पर्यायच नाही, मी मरून जाईन बॉय जर नाही झाला तर, ते लोक तुम्हाला त्या 171 मध्ये दिसतील. कोणी मागच्या वर्षी 1 मार्काने फेल झालाय असे, वेटिंगले होता असे, ते दिसतील तुम्हाला 171 मध्ये. असं एक बी दिसणार नाही की मी जास्त टेन्शन नाही घेतलं, आपण पटापट अभ्यास करी घ्यायचा, भरती गेला मी. एका 12वी आहे का 10वी आहे, कॉपी करीच पास होई जाऊ बा. ही ना 10वी आहे ना 12वी आहे ना ग्रॅज्युएशन आहे. ही कॉम्पिटिशन आहे भाऊ. इथे तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करावा लागेल. आणि याच्यापेक्षा जर तुम्ही कमी अभ्यास करत असाल तर पास होण्याची गॅरंटी 1% आसपास, 1% आसपास पास होण्याची गॅरंटी. याच्यापेक्षा जर तुम्ही कमी अभ्यास करत असाल तर झाले तर तुम्ही त्या 1% मध्ये धराई गेले तुम्ही, नाही झाले तर समजून जायचं की याच्यापेक्षा कमी अभ्यास मी नाही केलता म्हणून मी झाला नाही. एक दिवस बी तुमच्यासाठी पाप आहे. एन्जॉय करणं कुठपर्यंत? जोपर्यंत आपण भरती होत नाही तोपर्यंत. भरती झाले की मग एन्जॉय आहे. मग इंस्टाग्राम आहे, आपण आहे, युट्यूब आहे, मोबाईल आहे, आयफोन आहे, सगळे आपल्यासाठी. भरती झाला तर, नाही झाला तर परत तेच काम डबल सुरू करणं पडेल. आजच विचार करा की काय करायचंय. तुम्ही 8:30 वाजता येत आहे, नाश्त्याला जात आहे, 8:45 तिकून येत आहे, 9 लेक्चर चालू होत आहे. मला काय करणार, मी 10 वाजता जाणार आहे. काही लोक बिचारे 5 मिनिटात नाश्ता करीच येत आहे, काही लोक अर्ध्या तासात येत आहे. आता तर आले बरे अकॅडमी मध्ये, एन्जॉय करू थोडसा 6-1 महिने, मग पाहू भरतीचं काय.
2.5 तास. सिंपल फरक आहे, काही जास्त फरक नाही. रोज 12 तासाचा पाढा लावून धरणं हा जे यशाचा मार्ग. माणूसच नाही झाला ना तयार अजून की जो 12 तासाच्या वरती चालला जाईल. 12 तासापेक्षा जास्त अभ्यास केला आणि तो पासच झाला नाही कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता माणूसच तयार झाला नाही. लोक सांगता ना मी 5 वर्ष अभ्यास केला पण काही ती परीक्षा आपल्याला भेटली नाही भाऊ, आपल्या नशिबातच नशीब. अरे भाऊ तू कंटिन्यू टिकलाच नाही ना. तू कंटिन्यू 6 महिने टिक, मग सांग. 6 महिने शेड्यूल फॉलो कर 12 तासाचं कर. 3 तास गणित कर, 3 तास बुद्धिमत्ता कर, 3 तास मराठी व्याकरण कर आणि 3 तास जीके कर. कर बरं असं 180 दिवस. 6 महिने कर ना फक्त. बस करून दाखव रोज. 6 महिने कर आणि नाही झाला तर मला सांग. तू कोणता क्लास बी नको करू, काहीच नको करू, फक्त इमानदारीनं कर. 3-3 तासाचे 4 शेड्यूल रोज फॉलो कर. तुला पटीन ते 12 तास कर. रात्री कर, दिवसा कर, दुपारी कर. कर हे शेड्यूल फॉलो. 6 महिन्यात भरती होशीलच तू. एवढं सोपं आहे. हे होत नाही लोकांकडून म्हणे हे यांची संख्या वाढली. हे होत नाही लोकांकडनं. 3 तास गणित कस काय करू सर, काय करू सर 3 तासामध्ये? किती गणित सोडून होता हो 3 तासात. किती बुद्धिमत्ताचे टॉपिक होते 3 तासात. आणि रोज अजून या 3 तासात कसे बी 2 टॉपिक होते गणिताचे. या 3 तासात कसे बी बुद्धिमत्ताचे 2 टॉपिक होते. या 3 तासात मराठीचे कसे बी 2 टॉपिक होतील. या 3 तासात जीकेचे कसे बी 30 पानं होतील. कसे बी रोज करणे. 6 महिने, 7 महिने, 8 महिने, जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत रोज कर. पण हे होत नाही लोकांकडून म्हणून त्यांची संख्या वाढली आहे. यांच्यात मी बी आहे. हे माझ्याकडे बी होत नाही. आता तर बिलकुल होणार नाही ना. आता कसं काय होईल? तुमच्याकडे टाइम आहे भाऊ एवढा. हे कोणी सांगणार बी तुम्हाला हे असं आहे भाऊ. मी सांगतो तुम्हाला करा तुमच्या मध्ये. सर झोप बी आवश्यक आहे. काय झोप आवश्यक आहे? 6 महिने नाही जपला तर कोणता मरी जाणार तू. 2-3 तास जपायचं. 12 तासाचं टार्गेट कम्प्लीट करायचं. पण होत नाही ना. लय मोठा जिगर लागतो त्याले, त्याग लागतो. मग ते होत नाही म्हणूनच ते नापास होता. मग आपण विशेष आहे का 12 तास? काही विशेष आहे का? विशेष नाही. जर होत नाही ते हे जे ना 171 वाले हे करताना म्हणून तो झाले ते. पिरामिड पाहिला का तुम्ही? पिरामिड असा पिरामिड राहतोय. असा एक पिरामिड राहतोय. हे यश राहत एकदम छोट आहे. केवढं छोटं ठोक आहे. कमी लोक राहतात त्याच्यावर एकदम. काही लोक इथपर्यंत पोहोचता, काही लोक इथपर्यंत इथून बी पडी जाता. काही शेवटी जायचंय तर रोज 12 तास अभ्यास करणं पडेल. आता हे बी आपल्या जातात राहतं. बरं 12 तास कसे मॅनेज करायचे हे बी आपल्या जातात राहतं. आणि आपल्याला समजतं बी की आहे माझ्यापाशी 12 तास. आता तुम्ही म्हणजे आमच्याकडे कुठे 12 तास आहे? कुठे 12 तास आहे आमच्यापाशी? बघ दुपारी 12 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत झाले ना 12 तास. 12 वाजे लोक लेक्चर चालतात तुमचे. रात्री 12 लोक बस नाही होणार ना. इकडे जायचे मग कारण सांगणार काही वेळ तो म्हणे सकाळी मी 5 वाजता उठतो. जर रात्री 12 लोक कस काय अभ्यास करू आणि मग मी जपू कस काय? 1 ते 5 4 तास गैर झाले. तुला थोडी 4 तासाची झोप कमी आहे. 4 तास भरपूर झाले. किती दिवस आहे फक्त? 180 दिवस करणार तुले. नाही होणार सर. नाही होणार तर नापास होतो.
जे जे तुम्हाला 5 वर्षांना समजेन, जे मला 10 वर्षांना समजलं ते मी तुम्हाला आजच सांगितलंय. होतंय का आपल्याकडं? होतंय का? तू बस ना, फक्त गणित घिसन 3 तास बस, फक्त करू नको, बस. पाढे लिहू 3 तास. मला गणित येतच नाही सर. 3 तास पाढे लिहू ना, लिहू 3 तास पाढे. पाढे तर लिहिता येतात तुले, पैसा लिहशील ना, लिहू 3 तास पाढे रोज. बुद्धिमत्ता 3 तास बुद्धिमत्ता कर. मराठी तर वाचता येतं तुले, मराठी व्याकरण वाच 3 तास. फक्त पुस्तक घे, पहिल्या पानापासून सुरुवात कर. 3 तासामध्ये जेवढे पानं होतील तरी क्लिक करीत आणि ते देऊ. दुसऱ्या दिवशी त्या पानापासून जीके तर मराठीचे चालू कर 1 नंबरच्या पानापासून. 3 तासात जेवढे पानं वाचतील तेवढे. हे लेक्चरचे 4 तास सोडी संधी 12 तास तुमच्याकडे आहे का नाही? हा बा, तुम्ही हमाली काम करताय अकॅडमी मध्ये, रात्रीला झोप लागते, ग्राउंडच करताय तुम्ही. लोक 12 तास MIDC मध्ये काम करताय, तुम्ही काय 2 तास सकाळी ग्राउंड करताय आणि 1 तास संध्याकाळी. 3 तासाचं काम करताय तुम्ही. दुसरं काय काम करताय तुम्ही अकॅडमीत? अकॅडमीत काही तुम्हाला असे दुसरे काही कामं लावले? हे रोलर फिरवून द्या एवढा, किंवा असं एवढं काम करणंच पडेल तरच अकॅडमीत जेवण भेटेन? आहे का असं काही? आले का बाय आपण 12 तास अभ्यास करायसाठी आले? होतोय का आपल्याकडे? नाही होते. आकडा लक्षात ठेवा भाऊ. होतो आहे का? होत नसेल तर समजून जायचं आपण तिकडे जात आहे. आता दुपारी 12 पासून तर रात्री 12 पर्यंत 12 तास होत आहे, म्हणजे 1 मिनिट बी नाही तुमच्यापाशी टाइमपास करण्यासाठी. घरी फोन लावायला बी टाइम नाही आहे, त्याच्यानंतर 2-4 धर्मिडीन गप्पा मारायला बी टाइम नाही आहे, कारण तुम्ही सकाळी 8:30 पासून बिझी आहे ते रात्री 12 पर्यंत. आणि असं किती दिवस करणे आपल्याला? फक्त 180 दिवस. आणि एवढा जुनून असेल, एवढा जुनून असेल तोही जात आहे. आणि जर तेवढा जुनून नसेल तर राहून जात आहे मग पुढच्या वर्षी. नेक्स्ट. एवढं सिंपल आहे. कारण आपण किती बी हुशार राहू, हे लोक आपल्याला हरवून जाणार आहे. जर आपण तो जुनूनची कॅटेगरी पार नाही केली तर हे लोक आपल्याला हरवणार आहे. तुम्ही तर अजून कॉम्पिटिशन मध्ये बी नाही, एक बी नाही आली, एक बी नाही. सोलापूर साईड, हिंगोली साईड ते पोरं जळगाव उतरता. 100 पैकी 100 पेपर काढला होता मागच्या टायमाला पोऱ्यानं. 100 पैकी 100. मजाक तो ते. लगाव दम. एवढे दिवस मोबाईल सोडणं आहे, एवढे दिवस घरच्यांशी बोलणं नाहीये, एवढे दिवस एवढं काम करणं आहे. आता तुमची जी ड्युटी भोगते, काय झालं की आपली सायकल जी आहे ती सवय पडी गेली आपल्याला. मी रात्री 10 झोपला पाहिजे आणि 5 उठीन. मग एवढे 7 तास झोपायची काही गरज नाही आपल्याला सध्या. तुम्ही यंग एकदम 19 ते 25 मध्ये आहे सगळे. या एज मध्ये तुम्ही 4 तास जपले काय, 3 तास जपले काय, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा बी तुम्ही उठले तेव्हा अभ्यास करायचा. हा टाइम कंप्लीट करायचा आहे. मी जर तुम्हाला सांगलं की एवढा तास जर तुम्ही अभ्यास केला, 12 तास जर रोज तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला रोज मी 50,000 रुपये देईन. किती रोज देईन. तर एक बी
एक बी जपणार नाही, एक बी जपणार नाही, एक बी. त्याला जपेत राहिली ना तो पाणी मारी जमीन नाही, ते 12 तास करणे पडते ना. आज 50,000 भेटी जातील, लगे घरी 40 पाठायतील, 10 राहतील माझ्यापाशी. कॅल्क्युलेशन चालू आहे जातील त्याचे. काय सांगितलं की 12 तास जर तुम्ही रोज अभ्यास केला तर तुम्हाला रोज 50,000 रुपये देईन, एक बी जपणार नाही. असं बी म्हणणार नाही तो किंवा आजच्या दिवस झोपून जातो, 50,000चं नुकसान झालं तर चालेल. तो काय सांगेन, मी मरला तर चालेल, पण मी सरकडून 50,000 घेईन म्हणजे घेईन. आणि काही काही तर डबल शिफ्ट करतील, सर मी 24 तास करतो सर, मला 1 लाख रुपये द्या. मी जपत नाही सर. तर विचार करा, ते करू शकता तर मी हे बी तेज आहे ना, हे बी तेज आहे. फक्त याचा मोबदला जो 180 दिवसाचा, ते पुढचे 18 वर्ष ते 20 वर्ष तुम्हाला भेटेल नोकरीमध्ये. हे 180 दिवस जर ढोर मेहनत घेतली, झोपेले मारलं, तर पुढचे 18 वर्ष आपली फॅमिली आणि आपण एवढे सुखात राहू की लोक आपल्याला पैसा जडतील. 180 दिवसाची मेहनत, घरात एसी, सगळ्यांकडे आयफोन, मागी मागी कार, कारले ड्रायव्हर, मोठं घर, बंगला, प्रत्येकाचा स्पेशल रूम, या सगळ्या सोयी सुविधा भेटतील जर हे 180 दिवस ढोर मेहनत घेतली तर. नाही तर मग ते जे 10 रुपयाचा ब्रश, 5 रुपयाचा कोलगेट, नाही तर मग राख, सकाळी नाईट पॅन्ट घालली की 4-5 दिवस तेच बिना धुवायची. बरोबर आहे की नाही? तेच जीवन जगणं पडेल. मग 500 रुपयाचा चष्मा, लोक 5-5 हजाराचे गॉगल वापरतात. मग 500 रुपयाच्या वर जीन्स घेतली नाही आजपर्यंत, लोक 2-2 हजार रुपयाची जीन्स घेतात. लग्नामध्ये 1-1 कोटी रुपये खर्च करता लोक. कुठून? याच्या भरोशावर, दुसरं काहीच नाही त्यांच्या. त्यांना हे दिवस, हे जे उन्हेरीचे दिवस होते, त्या उन्हेरीच्या दिवसांमध्ये मेहनत घेतली आणि मग त्यांना सुखाचे दिवस आले. ज्या लोकांना हे दिवस सुखाचे घालवले ते भिकार चोटी जातील नंतर. द्या 50, द्या 100, द्या 500, पोरगा ऍडमिट आहे, द्या 2000, अशी भीक मागणी पडली. विचार करा तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचंय. पास होणाऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये जायचंय का फेल होणाऱ्यांच्या? 180 दिवसात काहीच होत नाही, पण 180 दिवसात जे होतं ते नंतर समजतं. चला पुढे. AC, BE, CGDI, प्रश्नचिन्ह. आकडे टाका पटापट. झालं? 1 2 3 4 5 आला 5. 3 5 7 9 11 उत्तर ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. USOMIG प्रश्नचिन्ह.
USOFIG. 21, 19, 15, 13, 9, 7 आकडे टाकून घेतले. आकडे टाकल्यावर मला समजतं काय करायचंय. झालं. चला पहा. 21 चा 15 झाला -6, 15 चा 9 झाला -6, 9तून 6 गेले, 9तून 6 गेले. 3 नंबरचा अक्षर आला का? आला का? हा, त्याच्या पुढचं अक्षर बी काढून घेऊ आपण. 19 चा 13 -6, 13 चा 7 -6, 7 - 6 1. उत्तर सी. सी उत्तर आलं पाहिजे. प्रश्न चिन्ह होते म्हणजे 2 येतील ना, 2-2 ची लाईन आहे ना, 2 2 2 2. उत्तर आलं सी. -6 चा फरक होता. आलं. आलं का? पुसू पुसू का? 12 तास अभ्यासाला लागला का काय? बोलत बी नाही. लेक्चर करता करता नको कर दो अभ्यास. लेक्चरच्या टायमाला लेक्चरच कर दो. BEZG WJSN WJSN प्रश्नचिन्ह 2 5 26 7 23 10 19 14. आकडे तुम्ही तुमचे लिहा. मी लिहिले ते नको लिहा. तुम्ही पाहून लिहा, कारण हे मै पाठ आहे. नाही तर उतार B चा 2 E चा 5. आकडे तुम्ही तुमचे ABCD पाहून लिहून घ्यायचे. विचार करायला मी टाइम देतो तुम्हाला. 2 मिनिटाच्या वरती नाही टाइम देणार मी कोणाला. झालं. झालं का? दोन प्रश्न चिन्ह आहे यांच्या पुढे 2 आहेत. कोणाकोणाचं झालं? 1 2 3 4 5 6 7. शाबास. आरामशीर सोडवा, काही नाही. पण जर आपल्याला जमलं नाही तर नेम लागून जायचं त्याच्या मागे. लक्ष दे भाऊ. सांगू का? झाले 2 मिनिटं. एवढाच टाइम आहे परीक्षेत तुमच्याकडे. या गणितांबद्दल एक महत्वाची ट्रिक तुम्हाला सांगतो. हे जे गणित आहे, ABCDचे गणित आणि अंकांच्या कोड्याचे गणित, याचं उत्तर जर 2 मिनिटाच्या आत, 2 मिनिटं बी जास्त झाली एक्झाम मध्ये, 2 मिनिटाच्या आत जर नाही आले तर समजी जायचं हे डायरेक्ट घरी येतील. तिथे एक्झाम मध्ये हे सुटत नाही. याच्यात रिकामा टाइमपास परीक्षेत करायचा नाही. पुढचे गणित सोपे राहतात ते सोडवायचे. ही गणित बुद्धिमत्ताची गणित आहे. या गणितात बुद्धी हँग होते. काय होते? हँग होते. जे अभ्यास करणारे पोर हे सोडवू शकता, पण कधी कधी जे अभ्यास करणारे पोर आहे ना, त्यांना बी ती ट्रिक समजत नाही की काय आहे. ट्रिक सोपीच राहते पण समजत नाही. तर मग इगो मध्ये तिथे जायचं नाही. मी हा प्रश्न सोडाईनच,
असं जर म्हटलं तर मग तो 1.5 तास तुमचा वाया जाईल. प्रश्नपत्रिकेवर पहिल्याच लाईन मध्ये काय लिहिलं होतं की सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. काय लिहिलेलं असतं? सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्याच्या खालची लाईन काय राहते? वाचताना तुम्ही पेपर देताना जे प्रश्न सोपे आहे ते आधी सोडवावे. भाऊ हे लय कामाचं आहे. जे प्रश्न सोपे आहे ते आधी सोडवावे. आणि 3 नंबरची लाईन, कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नये. तुम्ही एका प्रश्नाला फक्त 53 सेकंद देऊ शकता, म्हणजे 1 मिनिट. तुम्ही एका प्रश्नाला 5 ते 10 मिनिटं दिले की तिथेच आपण फेल. आपल्याला जमत नाहीये, मूव ऑन, पुढे जायचं लगेच. जमत नाहीये, पाहू नंतर. आता या प्रश्नात काय करायचं होतं? पहिले पाहायचं 2चा 5 नाही लागत काही, 26चा 7 आणि असे तर लागतच नाही ना. किती प्रश्न पाहिले आपण? नेहमी पहिल्याचा संबंध कोणाशी राहतो? तिसऱ्याशी. तर ही टोपी आली का? तिसऱ्याची टोपी 5व्याशी, 5व्याची टोपी 7व्याशी, 7व्याची टोपी 9व्याशी. आलं का? केल्या का तुम्ही टोप्या अशा? केल्या का? हा, मग इथे आपल्याला समजलं की 2चा आणि 26चा संबंध +24 आहे. पण पुढे पाय, 26चा किती झालाय? -3. मग इथे प्लस होईल का? म्हणजे हा 2 नसून किती रे? 28 आहे. आता हे जबरदस्त प्रॅक्टिस केली आहे म्हणून समजलं की तो 2 नाही, तो 28 आहे. सर इंग्लिश मध्ये तर 26च राहता. 28 झाला कसा? पहिल्या लेक्चरला काय सांगितलं होतं की झेड जसा 26 संपला की A 27 चालू होतो, B 28, C 29 असं चालू होतं. समजताय ना? म्हणजे याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही की असा प्रश्न आला, इंग्रजीतील 40वे अक्षर कोणते? इंग्रजीतील 40वे अक्षर कोणते? आणि शेवटचा ऑप्शन यापैकी नाही. तर तू यापैकी नाही लिहिशील का? नाही. उत्तर काय लिहशील तू? N. 26 आणि 14 40. 14 नंबरचा अक्षर कोणतं आहे? N. तो 40 नंबरले बी N च. आलाय की नाही प्रश्न? प्रश्न सोडवता का नाही तुम्ही? या प्रश्न पत्रिकेमध्ये पाहून घ्यायचं की हा प्रश्न आलाय की नाही. इंग्रजी वर्णमालेतील 40वे अक्षर कोणते? आपण आपल्या धूनमध्ये इंग्रजीमध्ये तर 26 अक्षर राहता. मग 28 आला कस काय भाऊ? घरून आणलं का? जे आता 28चा 26 कसा झाला? -2, -3, पुढे -4, पुढे 19 तून 5 गेले, 19 तून 5 गेले, 14 नंबरचा अक्षर N ने सुरुवात होणार आपलं उत्तर असेल. इकडे 5चा +2, 7चा +3, 10चा +4, इकडे प्लस 14 आणि 5 19. या गणिताचं उत्तर असेल NS. लिहा. बोला. झालाय? रिपीट झालाय? हा, मग तो सगळ्यांनी आला पाहिजे होता. NS उत्तर आहे. जाऊ दे पुढे. लिहिलं का? लिहून घ्या. हे लिहिणं महत्वाचं आहे. टोप्या मारा व्यवस्थित. मी जशा टोप्या मारतो तशा टोप्या जर तुम्ही मारल्या तर परीक्षेतही तुमचं उत्तर करेक्ट येईल. पुसू का? चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न. AZ DWGT DWGT JQ प्रश्नचिन्ह. AZ DWGT JQ प्रश्नचिन्ह. चालले फटाफट. AZ DW
GT JQ मार, टोप्या मार. पहिले टाक, सरळ टाक, अंक टाक. +3 +3 +10 आणि 3 13. M वरती -3 -3 17 14. उत्तर. हा एवढा खतरनाक ब्रँडेड प्रश्न आहे की हा कमीत कमी 20 एक्झामला आलाय. हा कमीत कमी 20 एक्झामला आला. पाठ होता माझा डायरेक्ट MN वाला. कमीत कमी 20 एक्झामला आलाय. यांची टोटल 27 आहे. आणि याची टोटल काय आहे? तर ऑप्शन मध्ये जे आहे ऑप्शनची टोटल 27 असेल ते आपलं उत्तर. ही दुसरी ट्रिक आहे. पण हे सोपं आहे ना, मग सोपं सोडून ते कशाला जायचं आपण? हे सोपं आहे ना. 1चा 4, 4चा 7, 7चा 10. MNच्या पुढचं कोण उत्तर सांगतं? MNच्या पुढची स्टेप कोण सांगतं? हा हा सांग ना. काय? PK. हे बाई इथे +3 आणि इथे -3 कर. 13 आणि 3 16 आणि 14तून 3 गेले 11. PK. चला पुढचा प्रश्न. सिंगल आहे, सिंगल. Y T फॉर टरबूज O J प्रश्नचिन्ह. YTOJ प्रश्नचिन्ह. YTOJ प्रश्नचिन्ह. उत्तर E -5. YTOJ प्रश्नचिन्ह. आता पाठ आहे ना, ABCD पाहायची गरज नाही पडत म्हणून लवकर उत्तर येतं. 15 10 5 कमी 5 कमी 5 कमी 5 कमी 10तून 5 गेले 5. उत्तर E. ABCD पाठ करा, आकड्यांसहित पाठ करा, सरळ पाठ करा, उलटी पाठ करा, उत्तर येतील ऑटोमॅटिक. नेक्स्ट FT GS HRIQ प्रश्नचिन्ह. FT GS HRIQ प्रश्नचिन्ह. JQ JP 6 7 8 9 10 6 7 8 9 10. 10 नंबरचं अक्षर जे आलं सर्वांचं. 20 19 18 17 16 JP. उत्तर JP. तुमची ABCD तुमच्या पाशी असेल तर लगेच उत्तर येईल. +1 वाले हे सगळे, वरचे -1 वाले. जाऊ दे पुढे, जाऊ देऊ का? सोपं होतं का? हे सोपं नाही तर काय सोपं आहे भाऊ? मग सोपं आहे सर सकाळचा नाश्ता खाणं. सोपं आहे जर मोबाईल मध्ये रील पाहणं. ते तर सोपं आहे ना. सोपं आहे जर रस्त्यावर भीक मागणं. मग MSNROQ प्रश्नचिन्ह. MSNROQ प्रश्नचिन्ह. MNOP SRQP डबल P डबल P आलं का? पुढचा प्रश्न 2 अंकी. स्लो घेऊ, सोडवून दाखवू.
13, 14, 15, 16, 19, 18, 17, 16. उत्तर डबल पी. नेक्स्ट ए झेड, डबल आहे, डबल अंकी आहे. ए झेड स्वल्पविराम बी वाय सी एक्स डी डब्ल्यू प्रश्नचिन्ह. ए झेड बी वाय सी एक्स डी डब्ल्यू प्रश्नचिन्ह. एबीसीडी पहा भाऊ तुमची रे. एच्या खाली झेड दिसतोय का? हो. एच्या खाली झेड दिसतोय का? हा पाय. बीच्या खाली, सीच्या खाली, डीच्या खाली, पुढे काय येईल? कोणाकोणाचं उत्तर आलं? सगळ्यांचं आलं पाहिजे एवढा सोपा प्रश्न होता. ईव्ही आला. नेक्स्ट सिंगल आहे, एच सिंगल आहे, एच स्वल्पविराम के एन एन क्यू प्रश्नचिन्ह. एच के एन क्यू प्रश्नचिन्ह. सगळे फॅन बंद कर रे भाऊ, सगळे. आता आपण कानाचा पासू. आता तोंडी सांगेन मी सगळे प्रश्न. एच के एन क्यू किती लोकांचं उत्तर झालं? एच के एन क्यू आणि हा प्रश्नचिन्ह किती लोकांचं झालं? हा काय? टी पॉर्टर बुश. बरोबर आहे, बरोबर आहे, सांगायची गरज आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. ई एफ सिंगल आहे, ई एफ एच के ई एफ एच के. उत्तर उत्तर किती वाढताय? पहिले 1, मग 2, मग 3, मग 4. के प्लस 4 ओ. नेक्स्ट सिंगल है, ए डी आई पी, ए डी आई पी. काळा उत्तर. ए डी आय पी. प्रश्न चांगला आहे, सगळ्यांना येणार नाही म्हणून मी सांगतो. ए डी आय पी प्रश्नचिन्ह. शाबास. तुमची एबीसीडी पाहायची, तेच तुम्हाला उत्तर काढण्यासाठी कामात येईल. झालं. 1 चा वर्ग 1, हा वर्ग, हा वर्ग, हा वर्ग. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग. पुढे 25 नंबरचा अक्षर आलं. हा प्रश्न वर्गांवर होता. अच्छा, विषम संख्यांचा वर्ग होता. काय आलं? अच्छा, परकवार बे ते सुटत होतं. 3, 5, 7, 9. शाबास. 2 ट्रिक आहे. +3 +5 +7 +9. येथे विषम संख्यांचा फरक आहे. येथे विषम संख्यांचा फरक आहे. दुसरा होता वर्गांचा. वर्ग लिहिता ना? लिहिता की नाही? मी सांगितलं सगळ्यांना, जो नवा असो जुना असो एक एक वेळा लिहून टाकायचे. पाढे आणि वर्ग घन. नेक्स्ट ए प्रश्नचिन्ह, ए प्रश्नचिन्ह आय ओ यू, आय ओ यू.
स्वरांवर प्रश्न आहे. उत्तर ई फॉर एलिफंट. झालं. प्रश्न क्रमांक 46. झेड सिंगलच आहे. झेड यू क्यू प्रश्नचिन्ह एल. एल फॉर लेमन गोळी. झेड यू क्यू प्रश्नचिन्ह एल. 26, 21, 17 प्रश्नचिन्ह 12. 5 कमी, 4 कमी, 3 कमी. 17तून 3 गेले 14. 14 बरोबर एन. एन उत्तर आलं पाहिजे. ट्रिक लिहा. या गणितात टाका मराठीतल्या. या गणितात -5, -4, -3 अशी ट्रिक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 47. ए सिंगलच आहे. ए डी फॉर डफडी. डी जी जे एम प्रश्नचिन्ह ए डी जी जे एम प्रश्नचिन्ह. आकडे टाकायचे पहिले. ए चा 1, डी चा 4, जी चा 7, जे चा 10, एम चा 13 +3 आहे. उत्तर 13 आणि 3 पी उत्तर आलं पाहिजे. पी. या गणितात लिहू रे. या गणितात सर्वांमध्ये +3 आहे. या गणितात सर्वांमध्ये +3 आहे. प्रश्न क्रमांक 48. हा वेगळा पॅटर्न आहे. आता पेपर सेटरने एक वेगळा पॅटर्न सेट केलाय. तो पण शिकून घ्या. तेवढा कठीण आहे तो पहा. D4 F6 I9 M13 पाचवं घर तुम्हाला काढायचं आहे. D4 F6 I9 M13. के वाले बरोबर आहे. के कोण म्हणताय? पहिल्यामध्ये 2 वाढले, 3 वाढले, 4 वाढले. पुढे किती वाढतील? 13 आणि 5 18. 18 खाली 18 नंबरचा अक्षर वरती. R18 18 R18. चांगला प्रश्न होता. चांगला होता का? पुढे प्रश्न क्रमांक 49. 2 अंकी AC स्वल्पविराम BE AC BE. A for apple. CG CG स्वल्पविराम DI प्रश्नचिन्ह. झालेला प्रश्न आहे रे. झालेला प्रश्न आहे. इके खतम. चाल पुढे. इकडे येता रे. या प्रश्नाच्या पॅटर्नवर आलाय की 1/A 1/A
तू मला 10,000 विचारशील तर कसं काय चालेल? हा, मीच लिहित होतो त्याच्यापेक्षा. 1/c/3 5/d. पाय भाऊ, वरती खाली, वरती खाली, खाली काय आला पाहिजे? अंक आला पाहिजे. A3 5 7 G7 उत्तर आलं पाहिजे. 7G जर झालं तर ते रॉंग होऊन जाईल. G7 आलं का? नेक्स्ट 2 अंकी FT, F फॉर फॅन, FT, T फॉर टरबूज, GS, HR, IQ, प्रश्नचिन्ह, IQ प्रश्नचिन्ह. उत्तर बाकीच्यांना बी काढू द्या का तुम्ही वर्गात काढून घेणार? आताच काढा. सोपं आहे ना उत्तर? नेक्स्ट 2 अंकी आहे AC प्रश्नचिन्ह GI. AC नंतर काय केलं आपण? प्रश्नचिन्ह. AC नंतर प्रश्नचिन्ह दिलंय, मग लिहिलं GI. JL, MO, PR, लिहिलं. उत्तराला हात वरती करायचा. DF, शाबास. 1 आणि 3 4, 4 नंबरचा D. DF उत्तर आलं पाहिजे. किती झाले रे? बस 52 वर आपलं 1 अंकी आणि 2 अंकी एंड. बंद कर. 52 गणित आपले 1 अंकी